काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, वेळ पडली तर आम्ही जेलमधून सरकार चालवू, असं आपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडले। संदीप, काय सध्याची तिकडची स्थिती आहे? ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। लोकसभा निवडणुका तोंडावर असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केलेली आहे। 2 तासांची चौकशी झाल्यानंतर ईडीनं त्यांना अटक केलेली आहे। खरं तर गेल्या 4 दिवसांपासून चर्चा होती की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल, कारण राजधानी दिल्लीमध्ये जो कथित दारूचा घोटाळा झाला होता त्या संदर्भात 8 वेळा त्यांना समन्स देण्यात आलं होतं आणि 8 वेळेला हजर राहिले नव्हते ईडी कार्यालयामध्ये। आणि आज पुन्हा एकदा त्यांना समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचलेले होते। त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली, त्याचबरोबर केजरीवाल यांचा फोन देखील जप्त करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पाहतोय आपण अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली। आता इथून पुढे त्यांना ईडीचे जे अधिकारी आहेत ते ईडीच्या कार्यालयात घेऊन जाणार आहेत। दुसरीकडे केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयात जी आहेत 2-3 कार्यालय आहेत राजधानी दिल्लीमध्ये, त्या संपूर्ण कार्यालयाच्या परिसरामध्ये 144 कलम देखील लागू करण्यात आला आहे। तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये राजीनामा देणार नाहीत अरविंद केजरीवाल। आम्ही सरकारचे चालवायचं आहे ते आम्ही तुरुंगातून चालू, मात्र राजीनामा देणार नाही, असा आतिशी ज्या त्यांच्या शिक्षण मंत्री आहेत केजरीवाल यांच्या सरकारमधल्या त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे केजरीवाल यांच्यावर आरोप जे करण्यात आले होते ते फेटाळलेले होते आम आदमी पक्षानं, आणि गेल्या 8 वेळा जे समन्स पाठवण्यात आलं होतं ते समन्स बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, असा देखील आरोप करण्यात आलेला होता। दुसरीकडे राऊज एव्हेन्यू कोर्टानं ज्यावेळेला त्यांना जल बोर्डच्या घोटाळ्या प्रकरणी दिलासा दिला होता, त्यानंतर ईडीचं समन्स पुन्हा एकदा आलं होतं, 8वं समन्स। आणि आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये केजरीवाल यांची याचिका दाखल होती। त्या याचिकेवर कुठल्याही पद्धतीनं आम्ही हस्तक्षेप करणार नाही, ईडीच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असं दिल्ली हायकोर्टानं स्पष्ट करत याचिका जी आहे ती फेटाळली होती। आणि त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी खरं तर ही अटक केली आहे, ही कारवाई केली असं म्हणता येईल। नक्की संदीप, आतापर्यंत ईडीने केजरीवालांना 9 समन्स पाठवले, मात्र एकाही समन्सचं उत्तर त्यांनी दिलं नाही आणि आता ही कारवाई झाली। आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आणि आजच्या आज सुनावणी व्हावी अशी मागणी केली आहे असं म्हटलं गेलंय, काय त्या संदर्भात सांगाल? अगदी बरोबर आहे। खरं तर ज्यावेळेला केजरीवाल यांच्या घरी ईडीच्या बसलेले होते तेव्हापासूनच त्यांची जी लिगल टीम होती त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मेल केलेला होता की सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत आजच्या सुनावणी घेतली जावी, तसे प्रयत्न त्यांनी केलेले होते, मात्र सुप्रीम कोर्टाकडून अद्याप याबाबत कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। आणि महत्वाचं येत आहे की आता दिल्ली हायकोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नाही, धक्का दिलेला आहे केजरीवालांना, त्यानंतर सुप्रीम कोर्टात नक्कीच आता सुप्रीम कोर्टात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर असं थांबवते संदीप, दिल्ली सरकारनं 2021 ते 22 साली दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं। केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात अटक झाली आहे। मैंने प्रतिक्रिया दी है, ये बहुत बड़ा अन्याय है, लोकतंत्र की हत्या। क्या गिरफ्तारी हो गई है? मुझे नहीं मालूम, लेकिन मीडिया बोल रहा है कि नाच चल रहे थोड़े 4 लोग इकट्ठे नहीं हो सकते। तर आप कार्यकर्त्यांची केजरीवालांच्या घराबाहेर सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। सरकारच्या विरोधात, मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर केजरीवालांना अटक झालेली आहे, तो कथित दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे। नेमकं काय पाहूया। दिल्ली सरकारनं 2021 ते 22 साली दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना ईडीकडून अटक झाली आहे। 2 तास त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर केजरीवालांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। कथित मद्य घोटाळ्यात केजरीवालांना ही अटक झालेली आहे।